बुलेटिनच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी आहे। उद्या मतदान होणार आहे महाराष्ट्राच्या विधानसभेसाठी। त्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत। उद्या सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होईल आणि त्या पार्श्वभूमीवर तयारी जोरात सुरू आहे। प्रशासन कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। मतदान प्रक्रियेसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे। तर राज्यातील सर्व 288 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये उद्या मतदान होणार आहे। मोठ्या संख्येने मतदान करण्याचं आवाहन केलं जात आहे। तर 9.70 कोटींपेक्षा जास्त मतदार हे मतदान करू शकतात अशी शक्यता वर्तवली जाते। 9.70 कोटींपेक्षा जास्त मतदार राज्यामध्ये आहे। तर या तयारीविषयी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांनी काय म्हटलंय ते बघूया। आमची सगळी पथकं तयार आहेत। माझ्याकडे 265 पोलिंग स्टेशन्स आहेत। 43 झोनल ऑफिसर आहेत, ज्याला सेक्टर ऑफिसर आपण असं म्हणतो। आणि सर्व पथकं आता आम्ही तयार करून उद्याच्या मतदानासाठी रवाना करतो आहोत। प्रत्येक मतदान केंद्रावर आम्ही वेटिंग एरिया ठेवलेला आहे। मतदारांना रांगेत उभा राहू नये, जास्त वेळ लागू नये यासाठी आम्ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहेत। दिनांक 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभेसाठी निवडणूक होत आहे आणि त्याचं मतदान समस्त मतदार बंधू आणि भगिनी करणार आहेत। मुंबईकरांना, मुंबईच्या मतदारांना माझं नम्र आवाहन आहे की 20 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 6 मतदान होणार आहे। या दिवशी, या दरम्यान आपण सर्वांनी आपल्या मतदानाचा हक्क, आपला मतदानाचा अधिकार आणि मतदानाचं कर्तव्य बजावावं आणि शांततेमध्ये मतदान करावं। आपल्या सर्वांना नम्र आवाहन आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।